तानाजी सावंत हे सागर बंगल्यावरून माघारी घरी परतलेले आहेत। सागर बंगल्याच्या गेटवरूनच तानाजी सावंत यांना माघारी परतावं लागलं। फडणवीसांच्या भेटीसाठी म्हणून तानाजी सावंत गेले होते, मात्र सागर बंगल्याच्या गेटवरूनच तानाजी सावंत यांना माघारी परतावं लागले। त्याची दृश्य सुद्धा आपण पाहतोय। तानाजी सावंत हे काही वेळापूर्वी सागर या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचले, मात्र त्यांना गेटवरूनच माघारी परतावं लागलं। त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सुशांत, नेमका काय कामासाठी तानाजी सावंत आले होते आणि त्यानंतर गेटवरून परत का म्हणून परतावं लागले, काही तपशील समोर येतोय? विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी भाजपच्या सर्व मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे आणि याच दरम्यान माजी मंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी आले होते। वैयक्तिक कारणासाठी खरं तर ही भेट होती, मात्र कोणतीही अपॉइंटमेंट नसल्यामुळे त्यांची भेट जी आहे ती होऊ शकली नाही। आता भाजपच्या सर्व मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी सुरू आहे। काही महत्त्वपूर्ण मार्गदर्शन जे आहे ते देवेंद्र फडणवीस आपल्या सर्व मंत्र्यांना करतायत। अधिवेशन काळात कशा पद्धतीने बोलायला हवं, कशा पद्धतीने विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला हवीत आणि सर्व मंत्र्यांनी विधान भवनात कशा पद्धतीने यायला हवं याचं मार्गदर्शन जे आहे ते प्रमुख मार्गदर्शन देवेंद्र फडणवीस करतायत। आणि याच दरम्यान खरं तर तानाजी सावंत भेटायला आले होते, मात्र नियोजित त्यांची बैठक असल्यामुळे त्यांची भेट जी आहे ती होऊ शकली नाही। आता तानाजी सावंत काही वेळापूर्वीच सागरवर आले आणि ते निघून गेलेले आहेत। धन्यवाद सुशांत दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। हे दृश्य सुद्धा आपण पाहू शकतोय, ज्यावेळी तानाजी सावंत हे सागर या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचले, मात्र त्यांना गेटवरूनच पुन्हा परतावं लागलं, कारण आतमध्ये भाजपच्या मंत्र्यांची एक महत्त्वाची बैठक सुरू